जन्म म्हणजे आनंदाचा क्षण आहे. आपण नेहमी असं मानतो, पण संत म्हणतात जन्म म्हणजे दुःखाच्या चक्राची सुरुवात. हा विचार अस्वस्थ करतो, पण मुक्तीकडे नेणारा हाच पहिला टप्पा आहे असं संत सांगतात. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकामध्ये जन्माचे खरे स्वरूप उघड करून सांगतायत. आपण जन्म साजरा करतो, पण संत मात्र जन्माला दुःखाची सुरुवात म्हणतात. समर्थांनी दासबोधामध्ये आत्महत्यारा हा शब्द वापरला आहे. जो मनुष्य वासनांमध्ये अडकलेला आहे तो स्वतःचा नाश करतो. कारण वासना निर्माण झाली की पुनर्जन्म, आणि पुनर्जन्म आला की मृत्यू, आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म, असं हे अखंड चक्र चालूच राहतं. ह्या चक्रातून सुटका करायची असेल तर पुन्हा जन्म न घेणे हाच उपाय आहे. आणि म्हणूनच संत जन्माचे दुःख अत्यंत प्रभावीपणे सांगतात, जेणेकरून मनात वैराग्य निर्माण होईल. श्लोक क्रमांक 20. बहु हिंपोटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. जय जय रघुवीर समर्थ. बहु हिंपोटी होई जे माय पोटी. आईच्या गर्भामध्ये असताना जीव अत्यंत संकुचित कोंडलेल्या अवस्थेत असतो. हिंपोटी म्हणजे घट्ट गुंडाळलेली अवस्था. तो पूर्णपणे परावलंबी असतो. आईच्या अन्नावरच त्याचं जीवन अवलंबून असतं. ही अवस्था केविलवाणी आहे. स्वतःचं काहीच स्वातंत्र्य नाही. समर्थ यावरूनच सांगतात की हा जन्म किती दुःखदायक आहे ते. नको रे मना यातना त्याची मोठी. हे मनाला उद्देश सांगत आहेत. अरे मना, पुन्हा त्या जन्माच्या यातना भोगायला तू का तयार होतोयस? गर्भावस्थेतील दुःख, जन्माच्या वेदना या सर्वाचा तुला विसर पडलेला आहे का? मनात वैराग्य उत्पन्न करणे हा या मागचा उद्देश आहे. अनेकांना दुःखाचं चिंतन निराशजनक वाटतं, पण मुमुक्ष म्हणजेच मुक्तीची इच्छा असलेला ह्यासाठी हे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत आवश्यक आहे. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. गर्भामध्ये जीव पूर्णपणे कोंडलेला असतो, जेथे अत्यंत उष्णता असते, परंतु ती बालकाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. जीव जागरूक असतो, त्यामुळे त्याला यातना जाणवतात. त्याला हालचाल करण्याचीही स्वातंत्र्य नसते. ही अवस्था म्हणजेच पूर्ण बंधन आणि असहाय्यता. अधोमुख रे दुःख त्या बालकासी. जन्माच्या वेळी जीव डोके खाली करून म्हणजेच अधोमुख होऊन राहते. ही अवस्था जणू पराभव आणि असहाय्यता दर्शवते. जन्ममार्गातून बाहेर पडताना प्रचंड दडपण आणि वेदना होतात. त्या वेदना अत्यंत असह्य असतात. आणि आश्चर्य म्हणजे जन्मानंतर हा जीव हे सर्व काही विसरतो. पुनर्जन्म कर्म आणि भगवंत ह्याच्यामुळे होतो. वासनेमुळे पुनर्जन्म होतो, आणि पुनर्जन्मामुळे पुन्हा दुःख होते. म्हणून समर्थ सांगतात, वासनेत अडकलेला मनुष्य म्हणजे आत्महत्यारा. मृत्यूच्या तडाख्यातून सुटका हवी असेल तर पुन्हा जन्माला न येणे हाच भगवंतांचा एक संदेश असा म्हणता येईल. सहस्त्र लोकांपैकी एखादाच मला प्राप्त होतो. म्हणजे साधना करणं किती अवघड आहे की सहस्त्र मधला एखादाच भगवंतांपर्यंत पोहोचतो. यावरून कळतं ही साधना खरोखरी किती कठीण आहे ते. तसंच पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणजेच हा जन्म मरणाचा फेरा तोडण्यासाठी देखील साधना आवश्यक आहे. आपण यासाठी पुराणातील एक उदाहरण पाहू. राजा भरत यांची कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. राजा भरत अत्यंत महान साधक होते.
पण शेवटी एका हरणाच्या पिल्लावर त्यांची आसक्ती निर्माण झाली आणि त्या वासनेमुळे पुढच्या जन्मात त्यांना हरणाचा जन्म घ्यावा लागला. म्हणजेच साधना असूनही आसक्तीमुळे पुनर्जन्म टाळता आला नाही. यावरून स्पष्ट होतं, वासना असेल तर जन्म अटळ आहे. या श्लोकाचा मुख्य उद्देश असा आहे की जन्माचे दुःख दाखवणे, मनात योग्य आणि अयोग्य काय याचा विचार करायला लावणे, मनात वैराग्य निर्माण करणे आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी प्रेरित करणे हाच होय. आणि ह्यासाठी आवश्यक आहे ते आत्मज्ञान, भगवंताची कृपा आणि भगवंताची करावी लागणारी भक्ती. जेव्हा देहाची आसक्ती सुटते आणि मन भगवत चरणी स्थिर होते तेव्हाच हा जन्म मरणाचा फेरा संपतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला माझ्या मतीस जसा पटला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकाचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच पुढील श्लोकांचेही अर्थ जर तुम्हाला ऐकायचे असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.